प्रमाणात ते बोलतील, कारण त्यांचा इतका अभ्यास आहे गाडा की एका तासामध्ये तेवढं कळणं तुम्हाला अवघड आहे. आपण जास्तीत जास्त त्यांची व्याख्यानं घेणार आहोत आणि प्रयत्न करू की ती ज्ञानाची शिदोरी ते तुमच्या पुढे सोडतील. धन्यवाद. आणि मी आता पुढचे सूत्र श्री उत्तमराव आहेरे सर यांच्या सुपूर्द करते आणि त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करते. करावी अशी निवेदन करते. धन्यवाद. सर्वांनी ताट बसा. काय खा, डोळे अलगद बंद करा. पाठीचा कणा ताट पाहिजे. अच्छा. हाताची ज्ञानमुद्रा करा. एक दोन दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एकदा घ्या. सामुदायिक त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. सुरू. ओंकार. श्वास घेऊन ओंकार सुरू करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. पतंजलीची प्रार्थना म्हणजे योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिराहतोऽस्मि. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. हात एकमेकावर घासा. चेहऱ्यावरून मानेवरून छातीवरून पायापर्यंत जिथपर्यंत हात पोचतील तिथपर्यंत पाठीपांगीपर्यंत पण पोचतील. ओंकारामुळे आणि दीर्घ श्वसनामुळे आपल्याला शरीरामध्ये चैतन्य. मराठी कळतं ना? कळतं ना मराठी? त्यामुळे एक मेंदूला चेतना संस्थेला चालना मिळते आणि मन कॉन्सन्ट्रेट होतं. म्हणून दीर्घ श्वास घेऊन आपल्या धर्माची प्रार्थना म्हटली तरी चालते. हीच मी म्हटली, ही प्रार्थना म्हटली पाहिजे असं हट्ट मुळीच नाही. म्हणजे दॅट इज नॉट कंपल्सरी. आज आपण बघणार आहोत जलचिकित्सा. योगशास्त्रामध्ये निसर्गोपचारामध्ये ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्या निरनिराळ्या पद्धतीमध्ये जलचिकित्सा म्हणजे पाण्यापासून रोग निवारण कसं करायचं त्याला हायड्रोथेरपी म्हणतात किंवा जलचिकित्सा म्हणतात. आता अलीकडे निरनिराळ्या पॅथी निघालेल्या. अगदी पूर्वी प्राचीन काळापासून जर म्हटलं तर टोटली निसर्गोपचार होता. अगदी तुम्हाला उदाहरण जर द्यायचं जर झालं तर रामायण काळामध्ये रावणाचं आणि रामाचं जेव्हा युद्ध झालं आणि लक्ष्मणाला जेव्हा युद्धामध्ये बाण लागून तो मूर्छित पडला तेव्हा पहिला आयुर्वेदाचा उपचार लक्ष्मणावर झाला. मारुतीला हनुमंताला हे आणायला सांगितलं होतं काय
त्या द्रोणागिरी पर्वतावर राहून ती एक संजीवनी नावाची वनस्पती आम्हाला सांगितली. आता ते आपण काही पाहिलं नाही, मारुती पण पाहिले नाही, लक्ष्मण पण पाहिलं नाही, राम पण पाहिलं नाही, रावण पण पाहिलं नाही. पण त्या पुराणामध्ये असं वर्णन आहे की युद्धाच्या वेळेस लक्ष्मण जेव्हा घायाळ झाला त्याला ती संजीवनी वनस्पती दिल्यामुळे त्याला जीवदान मिळालं. आणि त्या वनस्पतीचंच नाव संजीवनी, जी माणसाला नवीन चैतन्य आणि नवीन जीवन देते, ती संजीवनी. म्हणजे आयुर्वेदाचा तिथून खऱ्या अर्थाने आपल्याला ऐतिहासिक पौराणिक संदर्भ सापडतो निसर्गोपचाराशी. आपल्याला बघायची आहे जलचिकित्सा. जलचिकित्सेवरच आपण बोलणार आहोत. पण जलचिकित्सा का, त्याच्यापूर्वी आपण ही जलचिकित्सा कुठून आली, जलचिकित्सा कशी निर्माण झाली हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पंचमहाभूतांचा अभ्यास केला असेल, माहितीत ना पंचमहाभूत? सांगता येईल एखादं? नाही. तुम्हाला पृथ्वी जल अग्नी हळूहळू पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. अगदी बरोबर सांगितलं. तर क्रम फक्त मी लावून देतो तुम्हाला. हां, अगदी बरोबर सांगितले, अगदी अचूक सांगितलं. तर क्रम असा आहे, पहिल्यांदा आकाश, नंबर 2 वायू, नंबर 3 अग्नी, नंबर 4 जल आणि नंबर 5 पृथ्वी. आला लक्षात? आकाश सगळ्यात वर आहे, बरोबर आहे. त्या आकाशातच वायू आहे, बरोबर आहे. आणि त्या आकाशातच अग्नी म्हणजे सूर्य आहे, बरोबर. हे तिन्ही तत्व आपल्यापासून लांब आहे. पण आपल्या जवळचं तत्व आहे ते पृथ्वी तत्व आणि जलतत्व. हे लक्षात आलं? तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना हे प्रस्तावनेमध्ये हे लिहावं लागेल, हे लक्षात घ्या. हां, ही सगळी सृष्टी, हे जग, हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. आणि आपलं स्वतःचं शरीरसुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. याच्या पलीकडे शरीरामध्ये आणि या सृष्टीमध्ये दुसरा घटक नाही. मग आता दुसरा घटक नाही, तर 6वा घटक का आणायचा? आपण ज्या निरनिळ्या पॅथीचा आपण शरीरावर तब्येत बिघडल्यानंतर उपचार करून घेतो, त्या उपचारामध्ये या पंचमहाभूतांच्या बाहेरच्या काही औषधांचा आपण उपयोग करून घेतो, ज्याचा की निसर्गोपचाराशी आणि पंचमहाभूतांशी काडीचा संबंध नाही. मला एक सांगा, डोकं दुखलं की काय करतो आपण? डोकं दुखण्याची गोळी घेतो, बरोबर आहे. ती गोळी कुठे पंचमहाभूतामध्ये पाहायला मिळाली का? ती निर्माण झाली ती पंचमहाभूतांच्या निरनिळ्या घटकातूनच झाली, बरोबर आहे. परंतु ती या 5 घटकांच्या व्यतिरिक्त आहे आणि ती घेतल्यानंतर आपल्याला आराम मिळतो. मग औषध न घेता किंवा गोळी न घेता आपल्याला डोकं बरं करता येईल का? काय नाही, फक्त तुम्ही 5 वेळा दीर्घ श्वास घ्या. नॉर्मल जर डोकं दुखत असेल तर, डोकं दुखण्याची काही लक्षणं असतात, या कमी, ती चिकित्सा नंतर करायची असते. मग नाडी परीक्षा करावी लागते वगैरे. शरीरातला वात, पित्त, कफ हे जर बिघडले की मग आपल्याला ते साईड इफेक्ट होतं. पण अगदी नुकतंच डोकं दुखतं आहे आणि त्याच्यासाठी गोळी घेऊन आणि आपल्या शरीरावर अन्याय करून घेण्यापेक्षा आपण निसर्गोपचाराच्या माध्यमाने दीर्घ श्वास घ्या, एकाग्र बसा, 5 वेळा दीर्घ श्वास घेतला तर तुमचे डोके दुखी निघून जाईल. आपल्याला जलचिकित्सेवर बोलायचं आहे, पण मला निसर्गोपचाराचा संदर्भ घेऊन, योगाचा संदर्भ घेऊन मी तुम्हाला बोलतो. 3 तत्व पाहिलेत आपण, आकाश तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आपल्यापासून लांब आहेत पण आपल्या जवळ पण आहे. वायू तत्व आहे म्हणून आपण आता श्वासोच्छ्वास करतो आहोत आणि म्हणून जगतो आहोत, बरोबर आहे. अग्नी आहे, आपल्या शरीरात पण अग्नी आहे. तो सूर्याचा अग्नी, चुलीवर गॅसवर निर्माण होणारा तो अग्नी थोडासा तुमच्या बाजूला ठेवा, आपल्या शरीरात पण अग्नी आहे. कुठे तो अग्नी? नेमका अवयव काय ते?
तो अग्नी आपल्या जठरात आहे. आणि जेव्हा तो जठर अग्नी उद्दीप्त होतो तेव्हा आपल्याला भूक लागते. आणि तो जठराग्नी जेव्हा काम करायला लागतो तेव्हा आपलं अन्नपचन होतं. म्हणजे अन्नपचनासाठी पोटामध्ये, म्हणजे पोट शब्द नका वापरू, पर्टिक्युलर जठर शब्द, हां, जठरामध्ये अग्नी प्रज्वलित होऊन तो कार्यरत झाल्याशिवाय आपली अन्नपचनाची क्रिया होत नाही. आता इथे लगेच सांगून टाकतो, पुढे विसरायला नको म्हणून. जेवण झाल्याबरोबर आपल्याला जड वाटतं. कारण का तर ते अन्न पचण्यासाठी त्या जठराला, त्या शरीराला जी ऊर्जा, जी अग्नी द्यावी लागते ना, तर ती अग्नी त्या कामी खर्च करते आणि म्हणून सुस्तावल्यासारखं. आणि त्याच्यात आपण पाणी टाकल्यानंतर तो जठराग्नी शांत होतो. म्हणून जेवण झाल्यावर एक तथ्य लक्षात ठेवा सगळ्यांनी, जेवण झाल्याबरोबर लगेचच पाणी प्यायचं नाही. किमान 40 मिनिट, कमीत कमी 40 मिनिट, जास्तीत जास्त 1 तास. आणि मग तुम्हाला आपोआप इच्छा होते की आता आपण पाणी पिलं. काय कारण आहे त्याचं? म्हणजे जलचिकित्सेचं इथून भोजनापासून ती सुरुवात होते. ती तर आईच्या गर्भात असल्यानंतरच खरं म्हणजे जलतत्वाचा आणि जलचिकित्सेचा उपाय तिथूनच सुरू होतो. तर ते जेवण झाल्याबरोबर लगेच पाणी पिऊ नका. ते कारण काय आहे? त्याचं कारण सांगितलं पाहिजे. आपण एकदम सगळं पुढे ताटात जेवले वाढलेलं आपण लगेच खात नाही. एक एक घास करून खातो, चरवण करून खातो. त्याच्यात लाळ रस मिसळते. लाळ सुद्धा हा एक जल अंशाचाच भाग आहे. आणि यामध्ये ते अन्न जेव्हा शरीरात जातं, साठतं, त्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने 3 तासानंतर ती सुरू होते जठराच्या पुढे त्याचा मार्ग जाण्यासाठी. अन्ननलिकेतून मग तो जठरात जातो आणि ते अन्नाचं चांगलं मंथन होतं, घुसळण म्हणतो आपण त्याला, ते होतं. त्याच्यात पाणी पडलंच पाहिजे, पाणी टाकलंच पाहिजे. म्हणून 1 तासानंतर पाणी प्यायचं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपचनाचा किंवा इतर तब्येतीचा त्रासाचा काही तुम्हाला उपद्रव होणार नाही. पण लगेचच तुम्ही पाणी पिलात की तुमचं पोट तडस लागेल, त्याला तडस म्हणतात, एकदम टाईट होतो. मग श्वासोच्छ्वासाला सुद्धा अडचण होते. म्हणून हे तत्त्व पाळायचं. जलचिकित्सेमध्ये हे तत्त्व पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. मी टप्प्याटप्प्याने जातो आहे. प्रस्तावना करायची. प्रस्तावनेमध्ये पंचमहाभूतांचा उल्लेख करायचा. पंचमहाभूतांच्या बाकीची जे 4 आहेत त्याच्यावर जास्त विस्ताराने बोलायचं नाही, पण पाण्यावर आपल्याला बोलायचं आहे. त्याच्यावर जलचिकित्सेवर प्रश्न आला तर मग तिथून पुढे सुरुवात करायची प्रस्तावनेनंतर. आता पाण्याचं महत्त्व काय, दुसरा मुद्दा घ्यायचा. तर महत्त्व काय आहे, काय काय उपयोग आहे पाण्याचे? काही तू पंचमहाभूतां सांगितले. पाण्याचा उपयोग सांगा बरं, काय काय होतो? बोलत जा. नंबर 1, बस तूच नको नेहमी नाही बोलू. आणखी दुसरा उपयोग नाही बोला, म्हणजे संवाद झाला पाहिजे. काय उपयोग होतो ताई, काय उपयोग होतो? बोला ना. आपण विचाराची देवाणघेवाण करू. घाबरू नका, लाजू नका. बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी, स्वच्छता राखण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला स्नान करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. आणखी काही सांगता येईल? सुचेल लागतं तुम्हाला, सांगा तर काय. स्वयंपाकाला पाणी नाही वापरतो तुम्ही, बिगर पाण्याचा स्वयंपाक करतो. मग भाजीला पाणी वापरतो, पीठ मळायला पाणी वापरतो. मग स्वयंपाकाला उपयोग होतो त्याचा, आंघोळीला उपयोग होतो, शेतीला पाण्याचा उपयोग होतो, गुरांना पाणी पिण्यासाठी उपयोग होतो, आपले कपडे धुण्यासाठी उपयोग होतो. किती महत्त्व आहे पाण्याचं. म्हणजे आपण फक्त वरवर पाहतो. याच्यामुळे चालना दिली पाहिजे बुद्धीला, आणि मग ते पाण्याचं महत्त्व लक्षात राहतं. बिगर अन्नाचा मनुष्य 21 दिवस जिवंत राहतो बरं का. अन्न न खाता पण पाणी पित राहतो. तर पाणी किती महत्त्वाचं आहे लक्षात राहतं.
म्हणून हे उपोषण करणारे आहेत ना, 7-7, 8-8, 9 दिवस उपोषण करतात बघा. त्यांच्या शरीराला ती सवय झालेली असते. असो, पाणी आपल्याला आपल्या जन्माच्या अगोदरच गरजेचं आहे. आपण जेव्हा आपल्या आईच्या गर्भामध्ये आपली वाढ होते तेव्हा आईच्या गर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं काही साधन नसतं. तो गर्भाशय जे असते त्या गर्भाशयामध्येच ते नवबालकाची जी वाढ होत असते ते गर्भाशयातच शी आणि सू करतं आणि त्याच्यावरच त्याचा तो उदरनिर्वाह होतो. आईच्या शरीरातून त्याला निरनिराळ्या अन्नद्रव्य आणि घटक मिळतातच, पण तो तिथे त्याला गर्भजल म्हणतात बघा. त्या गर्भजलामध्ये त्याला तिथे आईच्या शरीराच्या तापमानाप्रमाणे त्या गर्भाशयातील गर्भजल आहे ते तापमान तसं राखतं आणि आईच्या शरीराच्या तापमानाप्रमाणे त्या बाळाला ती ऊब त्या गर्भाशयातल्या गर्भजलातून मिळते. म्हणजे खरी गरज तिथून सुरू होती. जन्माला येण्याच्या अगोदरही आईच्या पोटामध्ये. जन्मानंतर काय होतं बघा, तो घरी बाळांपण हो किंवा दवाखान्यात डिलिव्हरी हो, बाळाचा मातेच्या उदरातून जन्म झाला की ती नर्स त्याच्या अंगावर पाणी शिंपडते आणि पाणी शिंपडल्यानंतर ते जरा दचकून उठतं आणि रडायला लागतं. बाळ रडलंच पाहिजे. खेड्यात पण करतात, ज्या बाळांतपणाचं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुईण म्हणतात किंवा दाईन म्हणतात. खेड्यामध्ये सुईण म्हणतात. शहरातल्या मंडळीला तुम्हाला माहिती असेल कदाचित. ती महिलासुद्धा बाळ मातेच्या उदरातून जेव्हा बाहेर येतं तेव्हा ती त्याच्यावर पाणी टाकते. म्हणजे पाण्याचा उपयोग तिथून सुरुवात आहे. लक्षात आलं तुमच्या? आता आपल्याला या ज्या निर्णयात आपण चिकित्सा पाहिल्या आहेत, काही चिकित्सा आहे, 2 सांगा बरं काय काय चिकित्सा आहे. उपचार पद्धती सांगा. चिकित्सा म्हणजे उपचार. आपलं आरोग्य चांगलं करून घेण्यासाठी आपण काय उपचार करून घेतो शरीरावर? नाही, जलचिकित्सा विषय बाजूला ठेव. म्हणजे त्या उपचार पद्धती तुम्हाला पाहिजे, त्या चिकित्सा तुम्हाला माहीत पाहिजे. एकदम बरोबर, अगदी अचूक सांगितलं. आणखी सांगता येईल. आयुर्वेदाचा उपचार करून घेतो, होमिओपॅथीचा उपचार करून घेतो आपण, निसर्गोपचाराचा उपचार करून घेतो, ॲलोपॅथीचा उपचार करतो, चुंबक चिकित्सेचा उपयोग करून घेतो, ॲक्युप्रेशरचा उपयोग करून घेतो, ॲक्युपंक्चरचा उपयोग करून घेतो. आणि मागच्या वेळेस लेक्चर तुम्ही ऐकला असेल, मड थेरपी, माती चिकित्सा म्हणतात, तिचा पण आपण उपयोग करून घेतो. या एवढ्या सगळ्या चिकित्सा, त्याला उपचार. चिकित्सा शब्द तुम्हाला आवड वाटत असेल तो उपचार पद्धती. या निरनिराळ्या उपचार पद्धतीमध्ये नंतर उपवास चिकित्सा आहे. काही आजार हे उपवासच करून बरे होतात. औषध घ्यायची गरज नाही, उपचार करून घ्यायची गरज नाही. उपवास हेच औषध, उपवास हाच उपचार. म्हणजे आपण उपवास करतो धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे आणि खूप खदाडवर खात बसतो, त्याच्याने आणखी तब्येत बिघडते. त्याला शुद्ध भाषेत लंघन म्हणतात. लंघन केल्याने आपल्याला आपल्या शरीराला चांगलं. या निर्णय पॅथी आहेत, ज्या उपचार पद्धती आहेत त्याला चिकित्सा पद्धती म्हणतात. या तुम्हाला लिहायच्या पेपरमध्ये. आणि मग त्याच्यावरून येता जलचिकित्सेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, जलचिकित्सेचं महत्त्व, अशा प्रकारचं तुम्हाला 8 किंवा 10 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. हां, तो किती मार्काचा आहे त्याच्यापेक्षा आपण विस्ताराने कसं लिहिलं पाहिजे, टप्प्याटप्प्याने कसं लिहिलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? आता शरीराकडे आणि पाण्याचं महत्त्व आणि उपचार कसा होतात ते आपण ही सगळी पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला. बघा, आपल्याला आता मगाशी या ताईने खूप छान माहिती सांगितली की शेक घेणं हा एक उपचार पद्धतीचा भाग आहे. मग शेक निरनिराळ्या प्रकारे घेता येतो बघा. होय, येस, ते हे चिकित्सेतले प्रकार आहेत, उपचाराचेच प्रकार आहेत. आता मग तुम्ही ते अग्निकर्म म्हणाले,
आता शेक घेण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. काय शेक घेता येतो? वीट गरम करायची, त्याच्याने शेक घ्यायचा. मीठ गरम करायचं, त्याच्याने शेक घ्यायचा. आणि पाणीही गरम करून आणि त्याच्याने शेक घ्यायचा. म्हणून त्या रबरी पिशव्या निघाल्यात बघा, त्याच्यात ते गरम पाणी आपल्या शरीराला शोषेल अशा पद्धतीचा आपण शेक घ्यायचा. मग ते सांध्याला असेल, तुमचं छातीचं कफ निघून जाण्यासाठी असेल, तुमच्या स्नायू दुखावलेले असतील किंवा स्नायूंच्या मध्ये काही वेदना होत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. चिकित्साच आहे की नाही, बरोबर की नाही? आता हे तुम्हाला ताईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं पाण्याचा शेक घ्यायचा, पण पाण्याचा थंड पाण्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेतात. आता थंड पाणी कसं काय करणार, काय कसं चिकित्सा करणार? तर पाण्याचा बर्फ होत असतो, तुम्हाला माहिती. बर्फ चिकित्सा ही वेगळी होऊ शकते आणखी. पण पाण्याचा जेव्हा बर्फ होतो, तुम्हाला जेव्हा तुमच्या एखाद्या शरीराच्या अवयवाला सूज येते आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या बर्फाने शेकून घेतलं, पाणीच आहे ना ते, त्या बर्फाने शेकून घेतल्यानंतर आराम पडतो, औषधोपचार घ्यायची गरज नाही. असंच अगदी घरगुती उपाय आपली आई वडील घरातले आजी आजोबा करत होते, कदाचित काही लोक आजही करतात. खूप ताप जर आला तर आपल्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतात. चिकित्साचा आहे की नाही, उपचाराचा आहे की नाही तो, म्हणजे जलचिकित्सेचा. अशी एक एक सूक्ष्मपणे विचार केला तर खूप शरीराला चांगले फायदे. पण अलीकडे आपल्याला पाहिजे झटपट ॲक्शन. असं इंजेक्शन, अशी गोळी घेतली की बरं वाटलं पाहिजे. मी टीका करत नाही आणि निंदाही करत नाही. ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटने आजार बरा झाल्यासारखा वाटतो, आजार बरा नाही होत, आजार दाबला जातो. उदाहरण सांगायचं तुम्हाला, अगदी सर्दी पडसं तुम्हाला काही कारणाने, काही निमित्ताने, काही लक्षणांनी तुम्हाला सर्दी पडसं. सर्दी पडसं म्हणजे काय? तुमच्या श्वसन मार्गात साचलेली घाण निघून जाण्यासाठी वारंवार शिंका होणं, नाक चोंदणं, नाकातून पाणी येणं, ते निघालंच पाहिजे. का निघालं पाहिजे? तर ती शरीरात साचलेली ती घाण आहे. पण ते सर्दी पडसं त्रास होतो म्हणून पटकन तुम्ही डॉक्टरकडे जातात आणि निरनिराळ्या प्रकारचे ॲलोपॅथीचे उपचार करून घेतात. ती सर्दी, ते पडसं दाबलं जातं, बरं होत नाही. बरं झाल्यासारखं वाटतं, बरं वाटत नाही. तुमचं समूळ नष्ट होण्यासाठी नैसर्गिकरित्या तुमची सर्दी 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, 4थ्या दिवशी तर तुम्हाला नक्की आराम पडेल. विदाउट एनी मेडिसिन यू विल बिकम ए क्लिअर. चांगले मला कफ, काही तुमच्या खाण्यात अनियमितता आली किंवा तुमच्या शरीराला जे एखादे 2 पदार्थ सूट होत नाही ते तुमच्या खाण्यात आले की तुम्हाला तो खोकला होणारच आहे, सर्दी होणारच आहे. कारण आपलं शरीर काय स्वीकारायचं आणि काय स्वीकारायचं नाही हे ठरवण्याची आपल्या शरीरामध्ये ताकद आहे. पण आपलं मन म्हणतं हे खा, ते खा, ते खा, आणि ते खाऊन खाऊन मग निरनिराळ्या प्रकारचे व्याधी आणि विकार निर्माण होतात. मग आपल्या शरीराला जे चालतं ते खाल्लं पाहिजे, जे शरीराला चालतं ते पिलं पाहिजे. आपण जे खायचं ते खात नाही, जे नको खायला ते खातो, जे नको प्यायला ते पितो. दारू पिलीच पाहिजे असं काही कुठे लिहिले घटने, म्हणजे काय असलं बघा, गरजेचं आहे का ते? मग ते पितात. मग पाणी प्या ना त्यापेक्षा. मग द्रवामध्ये तुम्हाला दूध घ्या, निरनिराळ्या फळांचा रस घ्या, त्याच्याने आरोग्य चांगलं राहतं. तिला ती जाणीव झाली की आपल्या शरीराला काय वाईट आहे. हे अगदी साध्या साध्या गोष्टींवरून तुम्हाला जलचिकित्सेचा आपल्या शरीरावर किती महत्त्व आहे लक्षात. अतिशय आता डिटेलमध्ये जातो. डिटेल एवढ्यासाठी जातो की आपल्या शरीरामध्ये जे निरनिराळ्या प्रकारचे घटक आहेत, विशेष करून आपलं शरीरात तयार होणारं रक्त, रक्ताच्या अगोदर रक्ताच्या कोशिका असतात आणि त्या कोशिकांच्या अगोदर पेशी असतात. त्या पेशींपासून रक्तविषय तात्पुरता बाजूला ठेवतो, फक्त तात्पुरता.
त्या पेशींमध्ये पाण्याचा घटक असतो. अगदी सुरुवातीला आपल्याला जर एखादी जखम झाली, खरचटला आपण म्हणतो, लगेच ताबडतोब रक्त नाही निघत, कुठेतरी असा द्रव निघतो बघा, थोडासा पिवळसर असा द्रव असतो. तो द्रव म्हणजे पाण्याचा अंश असतो आणि तिथपर्यंत ऑक्सिजन गेलेला असतो. अगदीच नुकतंच खरचटलेलं आहे, रक्त एकदम अजिबात निघत नाही. निरीक्षण करा. खूप मोठा घाव लागला, खूप मोठी इजा झाली की मग डायरेक्ट रक्त निघतं. अगदी प्रायमरी स्टेजला एखादी नुसतीच खरचटल्याची जखम झाली की तुम्हाला तिथे पाणी येतं. किंवा आपल्याला शरीरावर पुरळ वगैरे येतात ना, तुम्ही खाजून बघा त्या खाजल्या की मग त्याच्यातून पाणी येतं बघा. ते पाणी म्हणजे तुमच्या पेशींमधून येणारं पाणी आहे. त्या पेशी तयार होण्यासाठी पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्या रक्ताच्या माध्यमातूनच तयार होतं. पण पहिली स्टेज तुमच्या त्या पेशी आहे. पेशीनंतर एक कोशिका नावाचा एक त्या पेशींनी तयार झालेला आणखी एक चौकोन असतो आणि मग त्यातून तुमचे काय म्हणतो नस, त्याला नाडी, शीर, नस असं बारीक बारीक डोक्याच्या केसा इतक्या बारीक नसा असतात आपल्या शरीरामध्ये. मग तिथून खऱ्या अर्थाने आपल्या त्या नसांमधून त्या पेशींपर्यंत, कोशिकांपर्यंत रक्ताचा पुरवठा, प्राणवायूचा पुरवठा आणि त्या पाण्याचा पुरवठा. लक्षात त्या पेशिका किती आहेत आपलं ज्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला सेल म्हणतात बघा, त्या किती आहेत आपल्या शरीरामध्ये तर तुम्हाला सांगितलं पाहिजे, अभ्यासासाठी असणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये त्या एकूण पेशींची संख्या आहे 25 कोटी. 25 कोटी दर सेकंदाला तयार होतात. म्हणजे त्या मृत पण होतात आणि लगेच निर्माण पण होतात एका सेकंदाला. म्हणजे मी रात्री एक चिंतन करून आणि तुमच्यासाठी अभ्यास केलेला आहे. दर सेकंदाला 25 कोटी नवीन पेशी तयार होतात आणि तेवढ्याच मरत असतात. मग अशा त्या तयारच कशा होतात, मरतातच कशा? अहो तुम्ही साधी पायात चप्पल घालता तर तुमचं तळपाया त्या चप्पलशी घर्षण होतो ना, चालताना आपल्या पायाचं घर्षण होतं. ते घर्षण झालं तरी ती पायाच्या तळपायाच्या खालची पेशी मरत असते. मग त्या पायाला शक्ती येण्यासाठी, ऊर्जा टिकण्यासाठी लगेच नवीन पेशी तयार होत. अगदी चालता चालता दाराला खेटून गेला, अगदी लागलं इथे तर त्वचेच्या वरच्या याच्यावर त्या अगदी बारीक पेशी असतात, त्या लगेच मृत होतात. तुम्ही आंघोळ करताना किंवा उन्हाळ्यातून तुम्ही थोडंसं शांत झालात तर कधी कधी बारीक असा शरीरावरून घाण निघते बघा, बारीक घाण निघते. ती घाण म्हणजे त्या मृतपेशी असतात, त्या घामातून बाहेर येतात. लक्षात येत नाही आपल्या ते. आणि तो घाम सुकला की मग ते घाण झाल्यासारखं ते बाहेर येते. जे दर सेकंदाला 25 कोटी त्या पेशी मरतात आणि तेवढ्याच पेशी पुन्हा जन्माला येतात. या सगळ्या पेशींमध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्या समतोल राखण्यासाठी काय परिणाम होतो बघा. ज्याच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी किंवा जो माणूस पाणी कमी पितो त्याची त्वचा शुष्क होते, कोरडी होते, ड्राय होते. म्हणून तो समतोल राखण्यासाठी पाणी हे खूप हंडाभर एकदम प्यायचं नाही, एक जग भरून अजिबात प्यायचं नाही आणि एक तांब्या भरून सुद्धा अजिबात प्यायचं नाही. पाणी कसं प्यायचं, एकदम घोटलं. माझे एक डॉक्टर मित्र आहे, ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहेत ना, MD डॉक्टर आहे, ते नेहमीच म्हणतात अन्न प्यायचं असतं आणि पाणी चावून खायचं असतं. कसं काय खाता येतं पाणी? हो ना, येतं ना खाता. तुम्ही पाणी तोंडात ठेवा आणि ते तोंडातल्या तोंडात फिरवा. चावायचं, त्याला काही चावायची गरज नाही, दात लावायची गरज नाही, ते तोंडातल्या तोंडात फिरवा. त्याच्यात लाळ मिक्सचर होते बघा आणि ते पाणी पिऊन बघा. मी ते प्रयोग केलेले आहेत म्हणून बोलतो. मग तुम्हाला अन्न प्यायचं आणि पाणी चावून खायचं हे कसं आहे तर याचा अर्थ असा आहे, जेवणाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे समतोल राखला की तुमची पचनसंस्था, रक्तसंस्था, श्वसनसंस्था, स्नायूसंस्था, मज्जासंस्था आणि अस्थिसंस्था या अतिशय व्यवस्थित राहतात. पाण्याचं प्रमाण
हे समतोल ठेवलं पाहिजे. म्हणून पाणी खूप घटा प्यायचं नाही. आणि दमून थकून आल्यानंतर तर अजिबातच नाही. शांत व्हायचं आणि मग थोडं पाणी प्यायचं. काही पोरं सायकल चालवतात बघा, रनिंग करून येतात, व्यायाम करून येतात, लगेच पाणी पितात. घातक आहे ते. त्यामुळे ते औषधासारखंच थोडं काही औषध पूर्वी खेड्यात शिप म्हणत त्याला, आता आपण सुधारित पद्धतीने चमच्याने औषध देतो. पूर्वी चमचे बिमचे नसायचे. काय असायचं की शिंपलं ज्याला म्हणतो, त्याला गावरान भाषेत शिप म्हणतात. शिप, त्या शिंपल्यातून औषधं द्यायची. तर मग ते असं शिप पाणी प्यायचं. मग तू म्हणाले वेळ कुठे आहे? वेळ काढा ना बाबा. आपल्या ह्या प्रकृतीसाठी आपल्याला जर निरोगी आयुष्य जर जगायचं आहे तर तो वेळ काढलाच पाहिजे ना. नका तुम्ही ते शिप किंवा ते चमच्याने पाणी पिऊ. कमी एक घोट तर पाणी प्याल की नाही. ते काही अवघड आहे का ते नाही जमत आपल्याला. सदा घाई झाली. हे जग फार गतिमान झालेलं आहे. ती गती आरोग्याला त्रासदायक आहे. म्हणून पाणी पिताना ते शिप केलं पाहिजे. पेशींपासून सुरुवात करतो लक्षात घ्या. पेशीच्या नंतर कोशिका असतात. त्या कोशिका आपल्या संपूर्ण शरीरभर 200 अब्ज कोशिका आहेत. तुम्हाला कोणी काही मीटर लावून आणि मोजल्यात का त्या? शास्त्रज्ञांनी तो शोध केला आहे, म्हणूनच ती नोंद झालेली आहे. त्यानंतर मग आपल्या त्या शरीरातल्या ज्या निम्याळ्या नसा सांगितल्या आहेत त्याच्यातून तो रक्ताचा द्रव, रक्ताचे जे सगळे निम्याळे घटक असतात ते पोहोचण्यासाठी त्याच्यात तरलता यावी म्हणून ते पाणी हृदयात शरीराला अन्नाच्या मार्गातून गरजेचं आहे. आणि मग हृदयातून जेव्हा रक्त तयार होतं ते मग तुमच्या धमनी आणि लहान रक्तनलिकांच्या पुढे त्या बारीक नसा असतात, त्याला शीर म्हणतात. त्याच्यामार्फत ते शरीराच्या शेवटच्या तुमच्या शरीरावर असलेले जे केस आहेत, केसाच्या मुळापर्यंत आहेत. हा सगळा प्रवास आपण शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेतला पाहिजे. म्हणजे जलचिकित्सेचं आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. आता हृदयाचं बघू. हृदय बघा, दिवसभरात आपलं हृदय 1,00,000 वेळा धडधड करतं. ते काय आपण मोजत बसत नाही. तर त्याचं एक मेजरमेंट काढलेलं आहे शास्त्रज्ञांनी. एका मिनिटाला किती वेळा धडधडतं ते माहीत पाहिजे? 72 वेळा एका मिनिटा. म्हणून डॉक्टर पहिल्यांदा तो घड्याळ पाहतो, मग ती नाडी पाहतो, आणि मग तो पाहतो घड्याळामध्ये किती ठोके पडतात. त्याला नाडी परीक्षा म्हणतात, नाडी विज्ञान म्हणतात. जर ते कमी जास्त झाले तर तुमच्या शरीरातलं वात, पित्त आणि कफ याचा समतोल बिघडलेला आहे. आणि तो समतोल कशामुळे बिघडतो? तर तुमच्या आहार विहारामध्ये बदल झाल्यामुळे. हे लक्षात घ्या. खूप पाणी पिलं की शरीरात वात पण तयार होतो. खूप पाणी कमी पिलं तरीही वात तयार होतो. काही कफ ज्यांना झालेले असतो त्यांना वारंवार कोरड सुटते आणि मग त्यांना पाणी प्यावं असं. पाणी पिले की पुन्हा कफ वाढतो. म्हणजे शरीराची निसर्गाने अशी ठेवण केलेली आहे की त्या शरीराच्या ठेवणीच्या माध्यमातून तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे ते तुमचं शरीर सांगत असतं. पण आपला मनावर ताबा नाही. म्हणून आपण म्हणजे वाजवीपेक्षा जास्त आहार घेणं, वाजवीपेक्षा जास्त कुठलंही अति झाली की माती होते. मला सांगा, जेवण झाल्यावर कोकोला प्यायची गरज आहे का? ते पिते का? नाही ना. कोल्ड्रिंक्स अजिबात घेऊ नका. तुम्हाला हात जोडतो सगळ्यांना. बाहेरचं कोल्ड्रिंक्स अजिबात घेऊ नका. काय घ्याल मग? तुम्हाला फारच घ्यायचं आहे ना तर तुमच्या घरातलं माठातलं पाणी, फ्रीजमधलं सुद्धा नका घेऊ. आणि मग तुम्हाला हौसच आहे ना सरबताची चव चाखायची. मग त्या माठातल्या पाण्यात तुम्ही ती लिंबू टाका, साखर टाका. साखरही वापरताना ती साखर नका वापरू. कोणती साखर वापरणार? ती खांडसरी म्हणतो त्याला. यस, मिश्री, खडी साखर.
खडीसाखरेची 2 प्रकार आहेत, चौकोनी आकाराची येते आणि एक धाग्याची येते. ती धाग्याची मिश्री अतिशय आरोग्याला उपयुक्त असते, ते टाका. आणि फार तर चवीसाठी अगदी थोडंसं सैंधव मीठ वापरा आणि ते सरबत प्या. बघा तुम्हाला कसं फ्रेश आणि चैतन्याची कशी तो कोको कोला आणि ते थम्सअप काय आहे ते निर्णय ते पिऊन कशाला तर ते बिघडून घेतात. आलं लक्षात. फ्रीजमधलं सुद्धा पाणी पिऊ नका. फ्रीज कशासाठी आहे? ते पिण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी नाही, ते तुमच्या काही वस्तू खराब होऊ नये तेवढ्यासाठी येते, काही पदार्थ खराब होऊ नये तेवढ्यासाठी येते. खरं म्हणजे तेही नको असायला. पूर्वीच्या काळी कुठे फ्रीज होते का? मग पूर्वीच्या काळी पदार्थ साठवून कसे ठेवायचे तिथे निर्णय पद्धती होत्या. खारवून ठेवणं, सुकवून ठेवणं, अशा पद्धती वापरायच्या. असो, त्या खोलात जाण्याची गरज नाही. हृदयापर्यंत आपण आलो. पेशिका, कोशिका आणि हृदय या सगळ्या मार्गाचा प्रवास हा पाण्याशिवाय पूर्णच होत नाही. डोळ्यांचं थोडंसं उदाहरण घेऊ. तुम्हाला डोळ्यांचा आणि याचा काय संबंध? डोळ्यांचा आणि याचा संबंध 60 जरा मारा चांगलं, किंवा काही वेदना झाल्या की डोळ्यातून पाणी येतं. पाण्याचा आणि डोळ्याचा संबंध आलाच की नाही. ज्याच्या शरीरात पाण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे त्याचे डोळे तजेलदार राहतात. डोळे ज्याचे शुष्क झाले समजायचं त्याच्या शरीरात पाण्याचा अंश कमी. अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांग. लहान बाळाला बोलता येत नाही, साधारणतः ते बोलत नाही तोपर्यंत सगळी देखभाल आईला करावी लागते. आईलाच कळतं त्या बाळाला काय पाहिजे काय नको. त्या बाळाचे ओठ जेव्हा सुकतात ना तेव्हा आईला कळतं की याला पाण्याची गरज आहे. ते पाणी देते बघा. ते जन्माला पाणी नाही पिकते बाळ. तुका नाही म्हणते तिथं ना. जन्म झाल्याबरोबर ज्या वेळी बाळाला भूक लागते त्यावेळी ते रडतं. तोपर्यंत आईला दूध येत नाही. माता महिला वर्गाला माहीत पाहिजे. तोपर्यंत दूध नाही येत. मग त्या बाळाला काय देतात? खेड्यामध्ये, शहरात तुम्ही काय देता आता मला नाही समजणार आणि त्या खोलात पण जाणार नाही. पण आमची आई, आमची आजी गुळाचं पाणी करायची आणि ते गुळाचं पाणी खूप गटागटाने द्यायचे. अगदी एक बोट बुडून त्याच्या ओठावर ठेवायचं. ते गोड लागायचं त्यामुळे त्याला ते बरं वाटायचं. त्याचं रडणं थांबायचं. म्हणजे तेव्हापासून त्याला पाण्याची गरज आहे. तर ते गुळाचं पाणी. आता तुमचं निघालं ग्लुकोजचं पाणी, मग बरोबर ना, ते गरज आहे ती. डोळे त्यालाही पाण्याची गरज आहे, धुतले पाहिजेत. त्याच्यासाठी तुमचं ते याच्यामध्ये नेत्र शुद्धीकरण पात्र असतं, त्याला चक्षु पात्र म्हणतात. त्याच्यात आठवड्यातून एकदा तरी आपण ते डोळे, मी ते आणायला विसरलो आहे माझ्याकडे तर ते त्याच्यात आपण डोळे स्वच्छ केले पाहिजेत. म्हणजे आपल्या डोळ्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं. त्यानंतर आपण वळूया आपल्या तोंडातली लाळ. अत्यंत महत्त्वाचं टॉनिक आहे बरं का. ती लाळ किती होते तयार सांगता येईल का? त्याचं मेजरमेंट तुम्ही काढलंय का? पूर्ण 24 तासात 1 लिटर आणि 700 मिली लाळ तयार होते. ती अत्यावश्यक गरजेची आहे. ज्यात तुमच्या निर्णया तुम्ही जेव्हा शरीर आणि आरोग्यशास्त्र शिकाल अनाटॉमी वगैरे, शरीराच्या निरनिळ्या ग्रंथी आहेत. म्हणजे ती लाळ ग्रंथी असेल, तुमची स्वादुपिंड ग्रंथी असेल, जठरपणी ही एक मोठी ग्रंथी आहे. मूत्रपिंडाच्या त्यालाही ग्रंथी म्हणतात. मेंदूमध्ये पाठीमागे पिट्युटरी नावाचे ग्रंथी आहे. या निरनिळ्या ग्रंथी ज्या आहेत ना त्या ग्रंथींना कार्यरत होण्यासाठी पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. पहिल्यांदा लाळ, ती लाळ आपल्या पाणी पिण्याबरोबर अन्न खाण्याबरोबर आपल्या शरीरात जाते. हे मेजरमेंट तुमच्या लिहून घेत चालाल तर उत्तमच आहे. ही माहितीसाठी पाहिजे. परीक्षेत जेव्हा पेपर तपास आहे ना, चला या विद्यार्थ्याला डिटेल माहिती आहे, सूक्ष्म अभ्यास झालेला आहे, तुम्हाला चांगले मोकळ्या हाताने मार्क देतील. माझ्यासारख्या परीक्षेत नक्की मार्क देईल. 1 लिटर आणि 700 मिली लाळ आपल्या शरीरात तयार होते. ती शरीरात वापरली गेली पाहिजे. अन्नाच्या माध्यमातून असेल, निरनिळ्या पाण्याच्या माध्यमातून असेल, निरनिळ्या तुम्ही द्रव पदार्थ घेणार असाल त्याच्या माध्यमातून असेल, फलाहार घेणार असाल त्याच्यामधून असेल, तर ते तोंडात चिरवून झालं पाहिजे. मला खात्री आहे तुमच्यातलं कोणीही
एक घास 32 वेळा चावत नसेल, आज संध्याकाळचं जेवण घेताना, दुपारचं जेवण घेताना, यू मे बी ट्राय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेवताना मोजून 32 वेळा चावून. तुम्ही काही बघायला येणार नाही, पण मी आत्मविश्वासाने सांगतो ना माझा. का ते करावं लागलं मला, तर मला थोडासा अपचनाचा त्रास होता, गॅसेसचा त्रास होता, पुढे चालून मला मूळव्याध पण झाले होते. हे सगळं कशामुळे होतं, मग मी माझे काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्रांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित पाहिजे, आहार विहार निद्रा या सगळ्या घटना तुमच्या वेळेशीर पाहिजेत. नंबर 1, अन्न जे तुम्ही खाता ते चरवण करूनच खाल्लं पाहिजे आणि वेळोवेळी चांगलं पाणी पिलं पाहिजे. हे माझ्या लक्षात आलं. कुठे एखादं अर्जंट काम असलं की आपण भरा 2, 4, 5, 15, 25, 30 काय किती घास खायचे ते खाऊन घेतो, पटकन पाणी पितो, पिशवी बॅग घेतो आणि गाडीला किक मारतो आणि कामाला लागतो. अरे बाबा, तुझं काम जरी महत्त्वाचं असलं तरी तुला ते खाणं जे आहे ते केवळ तुझं पोट भरण्यासाठी नाही आहे ना, ते आरोग्यासाठी आहे ते. म्हणून तुम्ही जेवढे खाणार असाल, भले तुम्ही 2 वेळा जेवण करा, 3 वेळा खा, तुमच्या शरीराला जशी जशी तुमच्या शरीराची मागणी असेल तशा पद्धतीने. काही लोक 3 वेळा खातात, थोडं थोडं. सकाळी नाश्ता करतात, दुपारी 1-1:30च्या दरम्यान जेवण करतात, 4 वाजता काहीतरी खातात, पुन्हा रात्री पुन्हा आणखी ठोसून भरून घेतात. जे नको असतं तरी खाण्याची इच्छा होते. आपल्या शरीराला आपण सवय लावून घेतो आणि मग ते 32 वेळा जेव्हा तुम्ही तो घास चावाल, तोंडातल्या तोंडात चरवण कराल, तर त्याची टेस्ट बदलते बघा. आज सायंकाळी सगळे प्रयोग करायचा, माझा नंबर घेऊन जायचा, मला फोन करायचा, हो सर मी 32 वेळा आणि काय रिझल्ट आले ते मला सांगायचं. त्याचं कारण असं आहे, आपल्या शरीरात तयार होणारी जी लाळ आहे ना, अत्यंत मोलाची आहे, अत्यंत मोलाची. तुमच्या डोळ्यात तेजी येण्यासाठी काही आयुर्वेदिक तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. ती लाळ सकाळी झोपेतून उठल्याबरोबर काय करायची, काजळ भरतो ना तशी डोळ्यात भरायची. ते कोणी करत नाही. मात्र आम्हाला ते फक्त काय ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर ते तेवढं ते करतात ते सगळं. ते क्षणिक असतं, क्षणभंगूर. पण आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरात निर्माण होणारे जे घटक आहेत ते किती उपयुक्त आहेत. लाळेचा आपण संबंध पाहिला, त्याचं प्रमाण पण सांगितलं. त्यानंतर आपण वळूया आता पोटाकडे. पोट म्हणजे जठराकडे वळूया. पोट ही एक जादूची पेटी आहे. जादू करताना आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणतो, एक खेळ केला मजा नाही आला, टालिया बजा, मी आता हे करतो ते करतो. आपल्या पोटाचंही तसंच आहे. तुम्हाला तुमचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर चौरस आहार घेतला पाहिजे आणि त्यातल्या त्यात सात्विक आहार घेतला पाहिजे. सात्विक म्हणजे ज्याच्यातून आपली वृत्ती सात्विक होईल असा आहार घेतला पाहिजे. आता ज्याच्या त्याच्या शरीराला जे ते पचेल ते त्याने खायला काय हरकत नाही आणि ते त्याच्याबद्दल मला काही कुठल्या प्रकारचा राग येणार नाही आणि वाईट पण वाटणार नाही. आपल्या शरीराला जे जे शक्य आहे, मग तुम्हाला मांसाहार गरज आहे का मला सांगा, गरज आहे का मांसाहाराची? अजिबात नाही. पण तो खाल्ला पाहिजे ना, कारण त्याच्यात निघणारे घटक आहेत, प्रोटीन्स आहेत, बरोबर आहे ना. ते जीवनसत्व मिळायला पाहिजे का? मग ते मटणातूनच मिळतात का, मांसाहारातूनच मिळतात का? सकाळीच तुम्ही मोड आलेले कोणतंही कडधान्य खा, त्यातल्या तर मूग खा. मोड आले पाहिजे बरं. मात्र तुमच्यात ती जे घटक आहेत ना, ते घटक अतिशय शरीराला पोषक आहेत. तुमचे सगळ्या प्रकारचे स्नायू, सगळ्या प्रकारचे मसल्स हे दणकट होण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे, हे अजिबात सक्तीचं नाही. आता तो का करतात लोक, त्याचं काही रहस्य मला कळलं नाही. तर तुमचे शरीरातले सगळे अवयव मजबूत होण्यासाठी मांसाहारामध्ये जो घटक आहे तोच घटक मोड आलेल्या प्रत्येक कडधान्यात आहे. आरोग्याला पचण्यासाठी सुटेबल मोड आलेले मूग खा.
मला आणखी थोडंसं डिटेलमध्ये सांगू. हरभरा खाणारा प्राणी कोणता आहे सांगता येतो? एकदम बरोबर अचूक उत्तर दिलं. हरभरे खातो, गवत पण खातो, अन्य आणि निरनिराळे काही पण खातो, पण विशेष करून त्याचं खाद्य हरभरे आहे. त्याच्या तोंडाला ते हरभरे खाण्यासाठी एक हे बांधतात, त्याला काय म्हणतात? त्याला तोबरा म्हणतात. एक चांबड्याची पिशवी असते, त्या चांबड्याच्या पिशवीमध्ये हरभरे टाकून दिले की तो घोडा तो चांबडीचा जी पिशवी केलेली असते त्याच्यातून गरज लागली त्याप्रमाणे असं वर तोंड करतो आणि ते हरभरे खातो. चावतो तो चांगले आणि मग गिळतो. किंवा हरभरे खाणारा तो घोडा मांसाहार तर अजिबात करत नाही, तर त्याची जगामध्ये ताकद ठरवली. त्याला हॉर्स पॉवर म्हणतात. इलेक्ट्रिकची पॉवर हॉर्स पॉवरने मोजतात. मग त्या हरभऱ्यात एवढी ताकद आहे की त्या घोड्याच्या पॉवरचं जगामध्ये हॉर्स पॉवर्समध्ये रूपांतर झालं. आपण का म्हणून माणसाने मांसाहार करावा? तुमच्यावर सक्ती नाही करत, प्राण्यांच्या ना आपल्या शरीराची मी तुलना करतो. हे गरजेचं, खूप खूप गरजेचं आहे. बरं, ते मांसाहार खाल्लं पाहिजे पण पाहिजे ना लोकांनी. ज्याला खायचं तो खाऊ विचार, आपल्याला काय घेणं. आता मांसाहारच केला नाही तर मग बघा ते प्राणी किती उत्पन्न निर्माण होतील, कोंबड्या किती राहतील. मारूनच खायची नाही तर नुसत्याच कोंबड्या पैदा होतील. मग त्या कोंबडीचंच राज्य तयार होईल. बकरे किती तयार होतील वगैरे वगैरे. हा निसर्गाने समतोल राखण्यासाठी हे निनाळे आहाराचे प्रकार केलेले आणि ते ज्याच्या प्रकृतीला चालतील, ज्याच्या प्रकृतीला रुचतील पचतील त्याने करायला काही हरकत नाही. परंतु तेही प्रमाण शिरत पाहिजे, तेही चांगलंच खाल्लं पाहिजे. तुम्ही मांसाहारसुद्धा चावून आणि नीट व्यवस्थित भक्षण करू नका, त्याचेसुद्धा शरीर पडणार होतं. काही हावरट लोक आहेत ना, ते मर म्हणेपर्यंत खात असतात आणि मग नंतर तो त्रास भोगत असतो. म्हणजे बघा कसं आपल्या शरीराचं समतोल राखण्यासाठी आहार विहार, जलपान, अन्नपान, रसपान, मद्यपान नाही म्हणाल मग ते पान त्याच्यामुळे येतं. त्याचा किती उपयोग होतो हे तुमच्या लक्षात आलं. पोट म्हणजे जठर हे आपल्या अन्न साठवण्याचा कारखाना आहे. सगळ्यात मोठी ग्रंथी बघा जठर, शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी. मेंदूसुद्धा एक ग्रंथीच आहे. तर त्याला पाणी वेळेशीर मिळालं पाहिजे. साधं बघा ना, आपण बांधकाम करतो सिमेंट कॉन्क्रीटचं, त्याला पाणी मारावं लागतं ना. निर्जीव आहे, त्याला चांगली पकड येण्यासाठी आणि त्याची ताकद येण्यासाठी त्याला पाणी मारावं. मग आपल्या शरीराला ती गरज आहे ती वेळेशीर घेतलं पाहिजे. पाणी खायचं इथून पुढे आणि अन्न प्यायचं, एवढं लक्षात ठेवा. पुढे वळूया आपण आपल्या किडनीकडे. मी सुरुवात केली डोळे, अन्ननलिका, लाळ, जठर, हृदयाकडे अजून वळलो नाही. हृदय पण झालं आपलं. किडनीचा आणि आपल्या आरोग्याचा अतिशय घनिष्ठ संबंध. आपण खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ते रक्त शरीरभर संचालन होण्यासाठी फुफ्फुसाची हवेची गरज असते आणि त्या फुफ्फुसात साठवलेल्या प्राणवायूमुळे हृदयाला त्या प्राणवायूचा पुरवठा होतो आणि प्राणवायूचा पुरवठा झाल्यामुळे ते रक्त सप्लाय व्हायला, पुरवठा व्हायला मदत होते. थोडं समजून घ्या बरं का, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शेवटच्या घटकापर्यंत आलेला आहे. किडनी हा रक्त शुद्धी करण्याचा कारखाना आहे. जठर हे तुमचं काय आहे, अन्न साठवण्याचा कारखाना आहे आणि किडनी, मूत्राशय, मूत्रपिंड हे तुमचं रक्त शुद्धी करण्याचा कारखाना आहे. तुम्हाला कसं काय? किडनीचा आणि रक्तशुद्धीचा संबंध काय? आपल्या शरीरात गेलेले अन्नाचे निनाळे घटक पाणी
या सर्वांच्या माध्यमातून जरी रक्त तयार होत असलं तरी रक्तातले काही टाकाऊ घटक असतात, काही विषारी घटक असतात जे शरीराला नको असतात, ते नष्ट करण्याचं काम किडनी करत असते. म्हणून ती रक्त शुद्धीकरणाचा कारखाना, टाकाऊ घटक काढूनच टाकणार ते. म्हणून आपल्या शरीरात निसर्गाने, निर्मात्याने अशी छानपैकी रचना केलेली आहे की काय हवं काय नको. अन्नाचा टाकाऊ भाग आपण विष्ठेच्याद्वारे, मलाच्याद्वारे तो बाहेर टाकतो. मग पाण्यातला जो घाण भाग आहे, पाण्यातला घाण भाग तो शुद्धी करण्याचं काम किडनी करत असते. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, तो बीपीचा आणि हार्टचा प्रॉब्लेम हार्टपासून नाही सुरू होत, तो बीपीपासून नाही सुरू होत, तो सुरू होतो तुमच्या किडनीपासून. आणि किडनी तुमची चांगली राहण्यासाठी वेळोवेळी पाणी पिलं पाहिजे. म्हणून आता अलीकडे नवीन उपचार पद्धती निघाली बघा, काय डायलिसिस का करावी लागते. पूर्वीच्या काळी होतं का डायलिसिस? काही गरज नाही, अजिबात गरज नाही. जाता जाता सांगून जातो, त्याची फी मागणार नाही तुमच्याकडे. 1 वाजून 2 मिनिट झाले, अजून 5 मिनिट मी तुम्हाला तुमची घेणार आहे. विचारायचं असेल तर शंका आणखी विचारू शकतो. काही लोकांच्या शरीरातली लघवी तुंबून राहते, लघवीच होते. काय प्रॉब्लेम आहे तर त्याच्या शरीरात काहीतरी बिघाड झाल्यामुळे, त्याच्या मूत्रपिंडात बिघाड झाल्यामुळे, मूत्राशयामध्ये बिघाड झाले, त्याच्यातील घटक आहेत बरं का. मूत्राशय म्हणजे जिथे मूत्राचा साठा केला जातो त्याला मूत्राशय. मूत्रपिंड म्हणजे आपलं ते मूत्र पास होण्यासाठी ज्या ग्रंथी असतात त्या पाठीमागे असतात, तुम्हाला माहिती आहे. त्या ग्रंथी त्याच्यामध्ये ते पुन्हा साठवलं जातं. मूत्राशयासारखं म्हणजे एक अशा आकाराचं एक ब्लॅडर, आपण त्याला पिशवी म्हणूया, पिशवी असते. त्याच्यातून पुन्हा 2 नलिका निघतात. त्या 2 नलिका त्या मूत्रपिंडामध्ये जातात. मूत्राशय आणि मूत्रपिंड याच्यात फरक आहे. ते 2 पिंड असतात आणि तिथून पुढे पुन्हा आणखी मग ते 2 नळीने ते पुन्हा एकत्र येऊन मूत्रमार्गाने बाहेर पडतात. या सगळ्या प्रवासात जिथे कुठे अडथळा आला की त्याची लघवी थांबते. किडनी स्टोन वगैरे म्हणतो ना, किडनी स्टोन असा एकदम होत नाही. का होत नाही त्याचे कारण सांगतो. तर आपल्या पाण्यामध्ये, आहारामध्ये निरनिराळे जे घटक येतात जे शरीराला अजिबात उपयोगी नाहीत, काहीही उपयोगी नाहीत, तर ते एकदम आपल्याला अन्नातून काढून टाकता येत नाही, पाण्यातून काढून टाकता येत नाही. शरीराच्या जेव्हा रक्तशुद्धीकरण होतं, अन्नाचं पचनक्रिया जेव्हा होते, तेव्हा सगळा टाकाऊ भाग मल आणि मूत्र याद्वारे बाहेर. असे काही पदार्थ आहेत, असे काही घटक आहेत की ते बाहेरच पडत नाही. मग ते एकत्र जमा होतात, कण 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 करून ते एकत्र जमा होतात. किडनीमध्ये स्टोन झालेला तो एका दिवसात तयार होत नाही. तो कदाचित कोणाला 1 वर्ष लागेल, कोणाला 2 वर्ष लागतील, कोणाला 5 वर्ष लागतील, कोणाला 10 वर्ष पण. तर तो कण 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 तयार होत 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 मग तो लहानाच्या आकाराचा मोठा मोठा होत होत तो मोठा होतो आणि मग तेव्हा लघवी अडते. आता ते कसं तयार होतं? तुम्ही जर एखाद्या नदी प्रवाहात किंवा कुठे गेला की तुम्ही ते खडक पाहिलेले असतील. त्या खडकावर शेवाळ असतं बघा, शेवाळ आले इथून पाहिजे. पाऊस ओसरला किंवा नदीच्या पाण्याचा प्रवाह संपला की ते शेवाळ त्या खडकावर सुकते. ते काही धक्का लागला की ते शेवाळ निघून पण जातं. पण असे त्या शेवाळाचे थर जमा होता 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 त्या खडकाची जाडी वाढायला लागते. आणि असे समुद्राच्या पोटात असंख्य खडक तयार झालेले. तसे आपल्याही शरीरामध्ये अशा प्रकारचे खडक नसले तरी खडे असतात. अँड दॅट इज द किडनी स्टोन. मग ते होऊ नये म्हणून आपण वेळच्या वेळी आहार, विहार आणि व्यायाम केला पाहिजे. म्हणून आयुर्वेद, निसर्गोपचार याला जोडून योगाची जी जडणघडण केलेली आहे त्याला कारण ते आहे. आता मगाशी सांगता राहून जायचे जाता सांगून टाकतो. ते डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. एक्सरे काढला पाहिजे, त्याच्याबद्दल माझा विरोध नाही. सोनोग्राफी केली पाहिजे, त्याच्याबद्दलही माझा विरोध नाही. कारण आता
ती कळायला ही नवीन तंत्रपद्धती निघाली, ती गरजेची पण आहे. तर लघवी ज्याची एखादी तुंबलेली आहे, त्याने काय करायचं, साधारणपणे एक फक्त 5 ते 6 उड्या मारायच्या, अशा साध्याने उड्या मारायच्या. ताडासन करतो ना आपण, ताडासन करायचं आणि हात वर करून उडी मारायची 5, 6, 7 वेळा, 8 वेळा. आपोआप तुम्हाला इच्छा होईल आणि तुम्हाला मूत्रविसर्जनासाठी संधी मिळेल. याच्याबद्दल काही पैसे लागतात. डॉक्टर नाडी पाहण्याचे पैसे घेतो. मी तुम्हाला मोफतचा सल्ला दिला की नाही, दसमेना मॅडमकडे माझी फी जमा करून टाकायची. अशा प्रकारे शरीरावर जलचिकित्सेचा, जलप्राशनाचा, त्याला जीवन आयुष्य नाव, पाण्याला जीवन पण म्हटलं असतं. संस्कृतमध्ये निराळे नाव आहेत, हे प्रस्तावनेमध्ये लिहा, मी तो पसारा काय सांगणार नाही. जलचिकित्सेचा शरीरावर किती अनुकूल परिणाम होतो. इथून पुढे अन्न खायचं नाही, अन्न प्यायचं आणि पाणी चावून खायचं. चला आज इथे संपूया. काही शंका आहेत कोणाच्या, काही अडचण आहे असेल तर विचारा. मॅडमकडून माझा नंबर घ्या, तुमच्या शंकाचं निरसन करू. विचारणं चालेल का? हां बोला बोला. सर, जेवताना पाणी प्यावं की न प्यावं? तुमचा आवाज स्पष्ट नाही येत बरं का. हां बोला, शांत बोला. जेवण करताना, हां जेवत असताना पाणी प्यावं की न प्यावं? हां खूप पाणी नाही प्यायचं बरं का. एखादा 2 घोट पाणी पिलं तर अलाउड आहे, काही कुठलाही कायदा तुम्हाला अडवा येणार नाही. हां गरज वाटली तर, खूप तिखट लागलं तर पाणी पिलं पाहिजे ना. एखादा